बघा म्हणतात अजून पुढे म्हणजे मी पडेल रे. भाऊसाहेब रंगारी प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. उत्साहामध्ये हा सगळा उत्साह पाहायला मिळतोय. आपण देखील पूर्ण वेळ सगळे पूजा अर्चा पाहिली. नेमकं काय कसा उत्साह या सगळ्या मंडळामध्ये पाहिजे? मी एवढंच सांगेल की गणेश उत्सवाची अनेक महिन्यापासून सर्व पुणेकर असतील, गणेश भक्त असतील, कार्यकर्ते असतील, सर्व हे देखील आतुरतेने वाट बघतात. आज आगमनाच्या दिवशी आज पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते आपल्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि उत्सवाला सुरुवात झाली आहे. मी एवढंच सांगेन की या उत्सवाला सुरुवात झाली आहे. हा उत्सव हा दिवसाचा उत्सव असून उत्सवामध्ये जल्लोष आणि अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आणि गणेश उत्सवात अनेक भाविक पुण्यात येतात दर्शनाला आणि चांगल्या वातावरणाने आणि उत्साहामध्ये हा गणेश उत्सव पार पडतो. तर मला आनंद आहे या गोष्टीचा. यंदाच्या वर्षी नेमकं पुणेकरांना काय काय अनुभवायला मिळणार आहे? सेलिब्रिटी असतात, वेगवेगळे नोकरी नेते येत असतात, यंदा काय पाहायला मिळणार? बघा जसं मी आधी म्हणलं होतं की काही दिवस अगोदर आम्ही जाहीर केली होती की ऐच्छिक अभिषेक ही कधी सुरू केली नव्हती. पण यंदाच्या वर्षीपासून दररोज सकाळी 6 ते 11 ऐच्छिक ज्याला जी इच्छा आहे त्यांनी 5 रुपये द्यावं, 1 रुपये द्यावं, काय आणि काही आणायचं नाही. त्यांनी येऊन त्याच्या लाडक्या बाप्पाचा अभिषेक त्याच्याकडनं होईल. धार्मिक परंपरा जपून सगळं कार्य होणार आहे. राजकीय सेलिब्रिटी लोक तर येताच, कारण त्यांची श्रद्धास्थान आहे इथे. पण याच्यासोबत जे स्पिरिच्युअल गुरु असतात जसे जया किशोरी असेल, गौर गोपालदास असतील, परमपूज्य आपले आचार्य गोविंदगिरीजी महाराज असतील, इंदोरी महाराज मोरेजी असतील, रामदास स्वामीजीचे सज्जनगड, हे सगळे येऊन इथे आरतीला येणार आहे. आणि भजनी मंडळ आहे, वारकरी संप्रदाय आहे, महाराष्ट्रात जेवढी धार्मिक संप्रदाय आहे ती सगळी इथे येऊन त्यांची सेवा प्रदान करतात. नाही, मी एवढंच सांगेल की एकतर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. प्राणप्रतिष्ठा आहे, आगमन झाली, लाडक्या बाप्पाचा उत्सव सुरू झाला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या लोकांना म्हणजे ज्यांचं ह्या गणपतीवर श्रद्धा नाही, ज्यांना गणपतीप्रती भावना नाही, त्या लोकांवर किंवा त्या विषयावर बोलण्यात मला योग्य वाटत नाही. ओके.